3 जुलैपासून मोबाईल कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनची रेट वाढवल्यामुळे युजरच्या खिशाला मोठा फटका बसलाय। या अनुषंगाने पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने गुल्लक चौकामध्ये आंदोलन केले। जिओ, एअरटेल, व्हीआय या सर्व कंपन्यांनी सरकारला इलेक्ट्रॉनिक्स बॉन्डच्या रूपात करोडो रुपये देणगी दिली असल्याने सरकार काहीही कारवाई करणार नाही। महागाईने बेजार जनतेला त्यामुळे परत एकदा आर्थिक फटका बसणार आहे, असा आरोप यावेळेला पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सरकारवर केला आहे। नागरिकांना या पावसामुळे कोणी आता या दुकानाच्या पावसात कसला आसरा मिळाला म्हणून थांबलेले असतील। तुम्ही 2 मिनिटं या आमच्या लक्षात येऊ द्या। हे आंदोलन आम्ही आपल्यासाठी घेतलेलं आहे। आज एकीकडे अंबानीच्या घरामध्ये 4थं फंक्शन असं होतं ज्याच्यामध्ये 200 ते 300 कोटीचं एका मुलाचा जन्म बारसा असेल, लग्न असेल, किमान 500-600 कोटी एका कार्यक्रमाला अंबानीचं घर खर्च करतो। आमची त्याला नाव विरोध नाहीये, तरी 500 नाही, 1000 कोटी नाही, किती वाटेल तेवढं करावं। पण मी फक्त आपल्याला एक आठवण करून देतो की या देशामध्ये ज्या वेळेला पण एक राज्य असतं, हे सरकार ज्या वेळेला चालत असतं, इंदिरा गांधी ज्या वेळेला पंतप्रधान होत्या आणि त्यावेळेला त्यांना कळलं की या देशामध्ये अन्नधान्याचा तुटवडा आहे, त्यावेळेला त्यांनी मोठमोठ्या लोकांना सांगितलं होतं की तुमच्या लग्नामध्ये 100 माणसांपेक्षा जास्त लोक जेवली नाही पाहिजे। जे तुमचं असेल ते अन्नधान्य गरिबांना वाटलं गेलं पाहिजे, हे त्या सरकारचं काम होतं। आज 300-1000 कोटी रुपये शाहरुख खान असेल किंवा मोठमोठे नटी तारका असतील, सगळ्यांचा निंदा नाच त्या कार्यक्रमामध्ये चालतोय आणि त्यांच्या कंपनीला मोबाईल रिचार्जच्या माध्यमातून 200-300 रुपये वाढून गेलेले। हे 200-300 रुपये कुणाचे? हे सामान्य लोकांच्या खिशातले। तुमचे पैसे जाणार आहेत अंबानीच्या खिशात, तुमचे पैसे जाणार आहेत भारतीय एअरटेल मध्ये, तुमचे पैसे जाणार आहेत वोडाफोन मध्ये। हे मोठमोठ्या कंपनीनी लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ज्यांना इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून मोठमोठ्या 300, 200 कोटीचं जे काही देणग्या दिल्या, त्या देणग्या वसूल करण्याची वेळ लोकसभा संपल्या सुरू झाली।